बरं, आता आपला काय चाललंय रे, एरर नंबर 18. ठीक आहे. तर आपण अगोदर एरर नंबर 18 सुरू करण्याच्या आधी आपण थोडंसं रिवाइज करू टेन्सला. बघा आपलं काय चाललंय, टेन्स मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा काय शिकलो की टेन्स कसा ओळखायचा, आयडेंटिफाय द टेन्स शिकलो. ओके. त्याच्यानंतर मग आपण सुरू केला सिम्पल प्रेझेंट टेन्स. मग सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण बघितलं तर V1 किंवा V5 असतो. त्यानंतर आपण हॅबिच्युअल ऍक्शन असेल तर सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करायचा. त्याच्यामध्ये आपण एरर बघितले होते. सिम्पल प्रेझेंट टेन्स काय दाखवतो रे, आपला फिक्स फ्युचर दाखवतो. ओके. आता त्यानंतरून आपण सिम्पल पास्ट बघितला होता. सिम्पल पास्ट टेन्स म्हणलं की काय असतं, त्यामध्ये V2 असतं. त्याचे कीवर्ड आपण बघितले होते. काय होतं, लास्ट असेल, मग लास्ट डे, लास्ट नाईट, लास्ट इयर, लास्ट वीक, लास्ट ऑगस्ट, लास्ट मंडे, काही पण असू शकतं. किंवा काय असणार आहे, येस्टरडे असन, त्यानंतर ॲगो असन, वन्स अपॉन ए टाइम असन, एन्शंट असन, इन 2025 असन. तर हे जे होऊन गेलेले इथं सिम्पल आपला पास्ट टेन्स असतो. त्याच्यानंतर आपण मग सिम्पल फ्युचर टेन्स बघितला होता. आपल्याला माहिती आहे शाल आणि विलच्या पुढे V1 आला की त्याला आपण म्हणायचं सिम्पल फ्युचर टेन्स. आणि तो कधी वापरतात, तर तो वापरतात ज्या वेळेस आपल्याला काय करायचंय, तर प्रेडिक्शन सांगायचंय त्यावेळेस सिम्पल फ्युचर टेन्स. त्याच्या पुढे आपण शिकलो होतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या नंतरून मग आपण शिकलो होतो पास्ट कंटिन्युअस टेन्स, आहे का नाही. पास्ट कंटिन्युअस टेन्स नंतर आपण एक एरर बघितला होता. आठवतंय ते दोन ऍक्शन, एक रनिंग ऍक्शन असताना आणि त्याच्यामध्ये एक छोटी ऍक्शन घडणार, तो एक बघितला होता. आता आज आपला काल आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स बघितला ना आणि पास्ट परफेक्ट टेन्स बघितला, बरोबर. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आपण काय शिकलो, त्याचे कीवर्ड कोण कोण देतं, तर आपला जस्ट आहे, जस्ट नाऊ आहे, टुडे आहे, त्यानंतर सेव्हरल डेज आहे, आणखीन सिन्स आहे, फॉर आहे, येट आहे, हे सगळे कोणाचे कीवर्ड येतं, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता आपला बघितला होता पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्सचं मी सांगितलं होतं सिंगल सेंटेन्स जास्त करून येत नाही. सिंगल सेंटेन्स एखाद्या वेळेस येतं, जास्त करून पास्ट परफेक्ट टेन्स याचं सिंगल सेंटेन्स येत नाही, त्याला जोडून आणखीन एका टेन्सचं काय होतं, सेंटेन्स येतं. मग आता आपला हा जो पास्ट परफेक्ट टेन्स आहे, कोणता, पास्ट परफेक्ट टेन्स, हा जो पास्ट परफेक्ट टेन्स आहे याच्याबद्दल आपण काय शिकलो होतो रे, की त्याच्यामध्ये काय असणार आहे, हॅड आणि त्याच्या पुढे काय असणार आहे, V3. मग हॅड V3 असला की त्याला आपण काय म्हणतो, पास्ट परफेक्ट टेन्स, बरोबर. मग आता त्याच्यावरतीच अवलंबून असणारा आपला हा जो काय आहे तो एरर नंबर 18 आहे. ह्याच्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. त्यामुळे हा थोडासा काय जास्त महत्वाचा आहे. तलाट्याला पण याच्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न विचारलेत, त्यामुळे हा एरर आला पाहिजे तुम्हाला. हा जो एरर आहे तो परीक्षेला दरवर्षी आयोग विचारतं, ग्रुप बी, सी किंवा राज्यसेवा कोणत्याही परीक्षेला विचारतं. सरळ सेवाला पण हा विचारणार, गेल्या वर्षी तलाट्याला पण विचारला होता. आता हे जे जर का आपण बघितले तर इथं बघा भरपूर सारे सेंटेन्स येतात. इथं हा सेंटेन्स आहे, हे एक सेंटेन्स जे आहे ना तेच खूप वेळा रिपीट झाले. आयोगाने एकच सेंटेन्स खूप प्रमाणापेक्षा जास्त वेळा काय केलंय, रिपीट केलेलं आहे. मग हे सगळे सेंटेन्स आपल्याला काय करायचे, कंबाईन सी 2023 ला बघा इथं राज्यसेवा 2023 ला आलेलं आहे, ASO 18 ला आलेलं आहे, टॅक्सला 17 ला आलेले आहे, फॉरेस्टला आलेलं आहे. तर जवळजवळ 17-18 सेंटेन्स येतात, बरोबर. तर आता आपण काय करू, हा जो एरर आहे तो आपण आता समजून घेऊ. ठीक आहे. आता कन्सिडर करा, इकडे लक्ष द्या, आता चांगलं लक्ष द्या बरं का, एरर नंबर 18 महत्वाचा आहे, आला पाहिजे तुम्हाला. आता आपलं लेक्चर चाललंय, बरोबर आहे नाही, आपण बेसिक वगैरे शिकवलंय मी, त्यानंतर तुम्हाला टॅग पण शिकवलेलं आहे आणि आता टेन्स पण आपला संपत आलेला आहे. 1-3 दिवसामध्ये टेन्स पण आपला काय होऊन जाईल, संपून जाईल, म्हणजे टेन्स पण संपत आलाय. तर आता हे झालंय आणि तुम्हाला टेस्ट घेतली मी टेन्सची, कन्सिडर करा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दरवर्षीप्रमाणे दर साल प्रमाणे एक 50 पैकी 2 मार्क किंवा 3 मार्क पडले, बरोबर. तेवढे कमी पडत नाही तुम्हाला, गेल्या टेस्टला मग 45-48 होते, आहे का नाही. पण फक्त कन्सिडर करा की एकदम कमी पडलेले तर. मग इथं आपला हॉल आहे, हे लेक्चर हॉल आहे, हा आपला काय लेक्चर हॉल आहे. ठीक आहे. हे काय काढण्याची गरज आहे का, ठीक आहे.
बरं, एक पिलर आहे त्यामध्ये. आता इकडे बघा, इथं आपला हॉल आहे. ह्याच्यावरती मी काय शिकवतोय, एरर नंबर 18, एरर शिकवतोय 18 नंबरचा. ठीक आहे, इथं माझं चित्र काढावं लागेल आता. काय हे असतं ना, ठीक आहे. अरे आहे ना, हा इथं माईक पण असतो ना आपला रेकॉर्डिंगचा. ओके, हे रेकॉर्डिंगचा माईक आहे ना इथं शर्टला, मीच आहे देऊ. ठीक आहे, शूज वगैरे. ओके, हातामध्ये पेन वगैरे. ठीक आहे, ओके. हे माझं चित्र आहे. आता इकडं बघा, की इथं आपले जे कार्यकर्ते आहेत, काही 4-5 कार्यकर्ते हे असे, इथं बाकीचे बसलेले दाखवत नाही बरं का. हे 2 कार्यकर्ते, इकडे हे 2 नारी शक्ती, नारी शक्ती बरं का. ओके, एवढे जण. तर हे जे हे नारी शक्ती समजा, हे 2 आपले कार्यकर्ते आणि हे 3 नारी शक्ती, हे जास्त बडबड करीत होते आणि टेस्टला मार्क बघितले, ह्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. ओके, मग आता डिपॉझिट जप्त झाल्यामुळं जरा मला राग आला. म्हणलं मग काय मार्क पडायला पाहिजेत ना एवढे, आहे का नाही. मग थोडंसं लेक्चर दिलं आणि जरा तसं मी जास्त करून खवळत नाही, काय खवळायला पाहिजे. हा, कन्सिडर करा की असं एकदम जबरदस्त झापलंय, आणि लय खवळलोय. त्यामुळे आता काय झालंय, इगो हर्ट झालाय आमचा. ह्या 5 जणांचा इगो हर्ट झाला का, कारण हे जे मागं बसलेले आपले सेनापती आहेत, हे मागं बसलेले सेनापती, बाकीचे सगळे आपले जे कार्यकर्ते आहेत, हे सगळे मोठमोठ्याने हसले आणला. आणि त्यामुळं काय झाले, हे जराशे दुःखी झाले. मग आता हे म्हणले की क्लास संपला 1 वाजता, मी पो म्हणल्यावर तुम्ही गेले. हे म्हणले आयला सरांनी लई इज्जत घातली गाड्या आपली, सारे पोरं असले आणि एवढे मोठ्याने असले की ते 11वी-12वीच्या पलीकडल्या क्लासवाले पण डुकून बघत होते कुणाला जापलंय म्हणून. मग ते जरा इगो हर्ट झाला त्यांचा. मग आता हे 3 नारी शक्ती आणि 2 आपले कार्यकर्ते, हे म्हणले ह्याचा बदला घ्यावाच लागणार आहे आपल्याला, आहे का नाही. मग बदला घ्यायचा ठरवलं यांनी. मग लगेच गुगल सर्च सुरू, चला लगेच सरांचा इन्स्टा आयडी कुठे आहे, फेसबुक आयडी कुठे आहे, व्हॉट्सअप नंबर, हा चला कुठं राहते, तर लगेच सगळी माहिती काढली. आता सगळी माहिती काढल्यानंतर हे कन्सिडर करा की माझं घर आहे, इथे हे घर आहे, ही खिडकी आहे. ओके, आणि हे दरवाजा आहे. या दरवाजाला इथं काय लागलेले, लॉक. काय लॉक, बरोबर. त्यानंतर इकडे हे काय येतं, सगळे झाड, आंब्याचे झाड वगैरे येतं, बरोबर आहे ना. हा, आंब्याचे झाड कन्सिडर करा, एकच आहे. ह्याच्या अलीकडे लय मोठी बाग आहे बरं का, ह्याच्या पलीकडे म्हणजे असं. ठीक आहे, हे सगळी बाग आहे. त्यानंतर ह्या बागेच्या खाली इथं इकडे एक झाड दाखवू काय, हा इकडे एक बाग आहे. या बागेच्या खाली इथं एक असा हा जो आहे तो आपला डॉगेश भाई आहे. ओके, अरे ते मान खाली घालून झोपले, हा ते दाबू मानलेलं, दाबू मानलं नाही, ते डॉगेश आहे, डॉगेश आहे. हा ठीक आहे, बरं ठीक आहे, जाऊ दे, असा काढा. ठीक आहे, चांगला होता तुम्ही उगच काय. ठीक आहे, हे डॉग आहे, कन्सिडर करा. ते पाय वगैरे अंगाखाली घेऊन झोपले समजेल. ठीक आहे, ओके, हे डॉग आहे, फक्त डॉग आहे, कन्सिडर करा. त्याचं काही तुम्ही नाव द्या, काही पण द्या. तुमच्या घरी जे डॉगचं नाव असेल ते डॉगेश भाई नाव दिलं ना, डॉगेश भाई नाव आहे का नाही. आता सध्या इंस्टाग्राम वरती मध्ये किती कुत्रे फेमस होते रे, ते काळं कुत्र तर लय होतं बेकार. ते काळं कुत्र त्याच्या खाली लयचं होतं, लिहिलेलं असायचं. 5 वर्ष पोलीस भरतीचा अभ्यास केला आणि पहिल्या दिवशी गुंडाने गोळी घातली.
नाही काय आलं तुम्हाला? म्हणजे 5 वर्ष पोलीस भरतीचा अभ्यास केला, नोकरीला लागलो आणि पहिल्या दिवशी गुंडाने गोळी घातली. असं लिहिलेलं असायचं त्याच्या खाली. अरे खरंच लिहिलेलं असायचं, तुम्ही बघ. लय लय असे डायलॉग, लय म्हणजे लय डायलॉग लिहिलेले असायचे त्याचे. ते आणि ते काळ्या कुत्र्याचं चित्र बित्र असलं आणि ते गाणं बिन लय म्हणजे लय डेंजर असायचं. चला जाऊ द्या. तेव्हापासून ते डॉगेश भाई मग फेमस झालाय ना, ते काळं कुत्र ज्यादा फेमस होता. ओके. आता हे कुत्रे आहे, इकडे बघा, इकडे लक्ष द्या. तर घराला लॉक लावलेलं आहे, बरोबर आहे की नाही? अरे बरोबर आहे. आता हे 5 जण येतो, हे आले इथं मस्त पैकी. हे 5 जण आलेले आहेत बरं का. नाही नाही, इकडं कुत्र थोडस लांब आहे ते. म्हणजे आपण म्हणतो ना, ते गाडीच्या आरशामध्ये कसं कसं. ओके, झालं ना आता. आता ओके. हा नाही, आता हे आले तर थांबा, ह्यांचं मेन सीन दाखवायचं राहिला. हे आले तर ह्यांच्याकडे प्रत्येकाकडे असे पिशवी आहे. ह्या सगळ्यांकडे काय आहे? पिशवी आहे. आता या पिशवी म्हणजे बघा, पिशवी आहे म्हणल्यावर काय, कोण लॉजिक लावीन? हे पिशवी याचा अर्थ, हे पिशवी कायसाठी असेल? आंबे आणायला, बरोबर. इथं लॉजिक नाही, चुकलं तुमचं, चुकलं. तर इकडे बघा, या पिशवीमध्ये काय येतं? दगड. सगळे काय येतं? दगडे, बरोबर आहे ना. हे सगळ्या नारी शक्ती तर लय मोठे दगड घेऊन आले. आता जे उचलत नाही तर दोघींनी एक एक करून उचलेला आहे, दगड घेऊन आल्यात. ओके, हे दगड घेतला, पिशवीतून एक दगड घेतला की इकडे लगेच असा खिडकीला. ओके, ही खिडकी काय केली? अशी डायरेक्ट आहे ना, या खिडकीवर दगड आणले, प्रत्येकाने दगड आणले आणि दगड आणले आणि खिडकी जी आहे ती अशी वाकडी तिकडी तुटून गेली खिडकी. ओके. हा, अरे इकडे समजून घ्या, खिडकी काय झालेली? अशी तुटून गेली. ओके. आणि मग खिडकी तुटून गेली, पिशव्या मोकळ्या झाल्या, बरोबर. पिशव्या मोकळ्या झाल्यानंतर मग ते म्हणले की आता बदला घ्यायचा आहेच, तर धुरंधर सारखा घेतला पाहिजे, बरोबर आहे ना. डॉगेश भाऊ झोपलेला होता, यांना माहिती नव्हता. हे गेले मस्तपैकी, आहे का नाही, आणि मस्तपैकी आंबे वगैरे काढायला लागले. त्यानंतरची पुढची स्टोरी तुम्ही रंगवा, काय असेल ते. ठीक आहे, ही तर स्टोरी समाप्त होती. आता ह्याच्यामध्ये समजून घ्या, इथं बघा, पहिल्यांदा हे माझ्या हातामध्ये अशी छडी वगैरे घेतो मी जराशे चांगलं, बरोबर. तुम्हाला थोडस जास्त खवळलंय, म्हणलं की काय एवढे मोठे झाले तर टोनग्यानो काही येतं का नाही तुम्हाला अभ्यासाला? घरच्यांनी कायला पाठविलंय? हा, नुसतं येतं तिथं झोपतोय टोनग्यावानी, असं तसं काहीतरी म्हणलं. हा, ठीक आहे, असं बरंचसं XYZ ब्रॅकेट मधलं म्हणलं. हा, मग त्यामुळे तुमचा इगो हर्ट झाला होता. मग आता ते सोडून द्या सगळं. आणि इथं बघा, आता एरर नंबर 18 आपला काय. तर आपण इथं बघा, इथं 2 ऍक्शन केल्यात तुम्ही, बरोबर आहे की नाही. पहिली काय आहे? मी रागवण्याची, बरोबर आहे ना. आणि दुसरी ऍक्शन कोणती आहे? खिडकी फोडण्याची आहे ना, घराची खिडकी फोडण्याची आहे का नाही? अरे आहे ना. मग आता बघा, मला सांगा, मी आता आता रागवलो त्यांना की लगेच 1 वाजताच लगेच तसेच निघाले खडाखडाने, लगेच घराच्या जाऊन खिडकी फोडते का? नाही, आधी ऑब्झर्व करते ना, कधी कोण सर कधी घरी नसते तर, आणि मग हळूच जाऊन फोडणार ना. म्हणजे इथं एक गोष्ट आपल्याला कळते की 2 ऍक्शन मध्ये टाइमचा गॅप जास्त आहे. पहिलं बघा, आपण एरर बघितला तो सापाचा, त्याच्यामध्ये 2 ऍक्शन मध्ये टाइमचा गॅप होता का? नव्हता ना. इमिडिएट ऍक्शन करावं लागत होते आपल्याला. तसं ह्याच्यामध्ये काय आहे? 2 ऍक्शन मध्ये टाइमचा काय आहे? आपल्या गॅप आहे, टाइमचा खूप सारा गॅप आहे. मग आता बघा, इथं मला सांगा, पहिली ऍक्शन कोणती? बरं, पहिली ऍक्शन ही रागवण्याची, आणि दुसरी ऍक्शन कोणती आहे? खिडकी फोडण्याची, बरोबर आहे ना. म्हणजे याचा अर्थ मी काय म्हणणार, तुम्ही काय म्हणणार? सर, मग तुम्हाला कळालं, मला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले तुम्ही ही दगड फेकतेत म्हणून, त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार? तुम्ही आम्हाला अगोदर रागावले, मग नंतर आम्ही पण खिडकी फोडली, असं म्हणणार. म्हणून हे जे असते ना, ह्यांच्यामध्ये आपले 2 कंजंक्शन असते. तर कोणकोणते? तर आपला बिफोर असतो आणि कोण असतो? आफ्टर असतो. कोण असतो? आफ्टर. कोण असणार आहे? बिफोर आणि आफ्टर. बिफोर म्हणजे काय?
अगोदर, आणि आफ्टर म्हणजे काय, नंतर. ओके, मग आता इथं मला सांगा, ही फर्स्ट ऍक्शन आहे का नाही? अरे ही फर्स्ट ऍक्शन आहे ना, ही फर्स्ट ऍक्शन, आणि ही कोणती आहे, सेकंड ऍक्शन आहे. आणि मग पास्ट मध्ये आपण काय, हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत, झालेल्या आहेत, बरोबर आहे. आणि मग ज्या वेळेस पास्ट मध्ये अशा दोन ऍक्शन झालेल्या असताना, टाइमचा गॅप असताना, तिथं लगेच इमिडिएट ऍक्शन असणार आहे का, नाही. मग पास्ट मध्ये जर का टाइमचा गॅप असताना दोन ऍक्शन जर का झाल्या, तर आपली जी पहिली ऍक्शन आहे का नाही, ही पहिली ऍक्शन ही आपण कशामध्ये घ्यायची रे, पास्ट परफेक्ट टेन्स. कशामध्ये, पास्ट परफेक्ट टेन्स. ह्याच्यामध्ये कोणती ऍक्शन घ्यायची, पहिली. आणि जी आपली सेकंड ऍक्शन आहे, सेकंड, ही आपण घ्यायची सिंपल पास्ट टेन्स मध्ये. कशामध्ये घ्यायची, सिंपल पास्ट टेन्स. कळतंय का हे? मग सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच कोण असणार आहे आपला, V2 असणार आहे. कोण असणार आहे, V2. आणि इथं पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच काय असणार आहे, हॅड V3 असणार आहे ना. अरे बरोबर आहे की नाही? हा, मग आता इथं काय आहे, मी पहिल्यांदा रागवलो का नाही, ही पहिली ऍक्शन आहे. मग इथं मी काय लिहिणार, इथं मी म्हणणार हॅड शाउटेड. काय येणार आहे, हॅड शाउटेड. बरोबर आहे. मग इथं HV3 आला, आणि इथं दुसरी ऍक्शन काय आहे, खिडकीत वाढण्याची आहे ना. मग इथं काय घेणार आपण, ब्रोक. ब्रोक म्हणजे काय आहे, V2. कळतंय काय, अरे समजतंय? मग झालं. हा आपला एरर नंबर 18 आहे. काय एरर नंबर 18 मध्ये, की पास्ट मधल्या दोन ऍक्शन. आणि एरर नंबर 18च आहे, हे ओळखायचा कसा, तर त्या सेंटेन्स मध्ये जवळजवळ सर्व सेंटेन्स मध्ये बिफोर आणि आफ्टर असतं. कळालं? मग त्यामध्ये कसं सांगणार, की पास्ट मध्ये जर का दोन ऍक्शन टाइमचा गॅप मध्ये झाल्या, तर पहिली ऍक्शन कशामध्ये घेणार आपण, पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये, आणि दुसरी ऍक्शन काय घेणार, सिंपल पास्ट टेन्स. आता गरिबांची पद्धत बघा, ही सेकंड ऍक्शन आहे का नाही, सेकंड म्हणजे किती, दोन. मग इथं दोन म्हणजे इथं बघा V2 राहीन का लक्षात. आणि मग ही लक्षात राहिलं तर हे लक्षात ठेवायला सोपं आहे. मग आता समजा कन्सिडर करा की काय झालं, की तुम्ही गेलेले तर रेल्वे स्टेशनला. मग तुम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचण्याच्या अगोदर रेल्वे निघून गेली. मग ह्याच्यात पहिली ऍक्शन कोणती बरं, रेल्वे निघून जाण्याची. आणि दुसरी ऍक्शन कोणती आहे, आपण पोहोचण्याची. मग जी रेल्वे निघून जाण्याची ऍक्शन आहे ती कोणत्या टेन्स मध्ये येईल, पास्ट परफेक्ट टेन्स. आणि दुसरी ऍक्शन कोणत्या काय येणार, कशात येणार, सिंपल पास्ट टेन्स मध्ये. कळतंय, अरे समजतंय का, हे डोक्यात बसतंय. मग त्यामुळं आता समजा का कन्सिडर करा की तुमच्या घरी पाहुणे आले, तर तुम्हाला मम्मीने फोन केला, म्हणले अरे चल रे मामा आलाय लवकर ये. आणि तुम्हाला म्हणजे मामा एकटा नाही आला, मामा बरोबर मामाची मुलगी आली. मग तुम्हाला लगेच तुम्ही घाई गडबडीत निघले की पण तिथं एखादा मित्र भेटला आणि त्याने टाइमपास केला, तुम्हाला लवकर सोडलं नाही. पण तुम्ही घरी जाण्याच्या अगोदर मामा निघून गेला. मग आता ह्याच्यात पहिली ऍक्शन कोणती आहे, मामा निघून जाण्याची. बरोबर. आणि दुसरी ऍक्शन तुम्ही पोहोचण्याची. कळलं? मग आता ती पहिली ऍक्शन तुम्ही कशामध्ये लिहिणार, पास्ट परफेक्ट टेन्स. आणि दुसरी ऍक्शन कशात लिहिणार, सिंपल पास्ट टेन्स मध्ये. कळतंय का हे, अरे समजतंय? मग आता आपल्याला काय करायचंय, डायरेक्ट सेंटेन्स बघायचे. तर मग एरर नंबर 18 मध्ये काय येणार, की पास्ट मध्ये दोन ऍक्शन झाल्या, त्यातली जी पहिली ऍक्शन आहे ती आपण पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये घ्यायची, आणि दुसरी ऍक्शन आपण कशात घ्यायची, सिंपल पास्ट टेन्स. मग पास्ट परफेक्ट टेन्सचं जे सेंटेन्स आहे ह्याला जोडीदार कोणतं सेंटेन्स येत असेल रे, सिंपल पास्ट टेन्सचं. कळालं? मग आपण इथं बघा काल जे सेंटेन्स बघितले होते याच्यामध्ये बघा, शी हॅड लेफ्ट फॉर द सेमिनार बिफोर आय अराईव्ह. इथं बघा बरं, आता इथं आय अराईव्ह V2 आलंय का इथं, अरे आलंय का. इथं पण बघा, बाय द टाइम वी गॉट टू द स्टेशन द ट्रेन हॅड ऑलरेडी लेफ्ट. इथं बघा गॉट V2 आलं का, ह्याला जोडीदार आलता का नाही, सिंपल पास्ट टेन्स. अरे आलता ना. हा, मग आता आपण काय करू, डायरेक्ट हे जे सेंटेन्स होतं ते बघून. पहिलं सेंटेन्स बघा काय दिले, वी हॅड रिच द हॉटेल बिफोर इट स्टार्ट रेनिंग. म्हणजे काय बरं, आपण हॉटेलवर पोहोचण्याच्या अगोदर काय झालता, पाऊस सुरू झालता, नाही का नाही. काय, वी हॅड रिच द हॉटेल बिफोर इट स्टार्ट रेनिंग. काय बरं, आता ह्याचा अर्थ कळतोय का. हा, आपण तुम्ही काय झालं की तिथे पोहोचले आणि नंतर काय झाला, पाऊस चालू झाला का उलट झालं. हा, ओके ओके, हे सेंटेन्स कन्फ्यूज करतं. थांबा,
आता इथं काय वी हॅड रिच द हॉटेल बिफोर इट स्टार्ट रेनिंग. याचा अर्थ काय आहे, पाऊस सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही पोहोचले. मग कोणती ऍक्शन पहिली झाली, पोहोचण्याची. अरे इकडे बघा, तुम्ही हॉटेलला गेले आणि तुम्ही काय म्हणले, अरे पाऊस सुरू व्हायच्या आधीच आलोय मी. याचा अर्थ आधी तुम्ही पोहोचले, मग पाऊस झाला ना. अरे कळतंय का. आणि म्हणून पहिली ऍक्शन कोणती आहे, पोहोचण्याची. मग ही फर्स्ट ऍक्शन ही काय आपली फर्स्ट ऍक्शन. मग आता फर्स्ट ऍक्शन कशामध्ये पाहिजे, हा पास्ट परफेक्ट. मग आहे का बघा, अरे आहे ना पास्ट परफेक्ट. आणि सेकंड ऍक्शन सांगा आता काय पाहिजे, सिंपल पास्ट. मग ही सेकंड ऍक्शन आहे. सेकंड ऍक्शन कशात पाहिजे म्हणले, सिंपल पास्ट म्हणलं V2 पाहिजे ना. मग बरोबर आहे का नाही, इथं काय पाहिजे होतं रे, स्टार्टेड. काय पाहिजे होतं, स्टार्टेड. म्हणून हे सेंटेन्स कसं आहे, चुकीचं. इथं काय पाहिजे होता, V2 पाहिजे होता. काय पाहिजे होता, V2. दुसरं बघा, द पोलीस रीच द प्लेस ऑफ मर्डर आफ्टर द क्रिमिनल फ्लाय. मग आता सांगा ह्याच्यामधलं काय असेल, द पोलीस रीच द प्लेस ऑफ मर्डर आफ्टर द क्रिमिनल फ्लाय. म्हणजे क्रिमिनल पहिल्यांदा पळून गेला, मग पोलीस काय झाले, पोहोचले. बरोबर आहे ना. आणि तसं पण आहे ना, तसं पण प्रॅक्टिकली जर आपण बघितलं तर मर्डर होण्याच्या टायमिंगला पोलीस कसं काय पोहोचू शकतात बरं तिथं. त्यांना काय माहिती कुठं मर्डर चाललाय, पॉसिबल नाही आहे ना. ते टीव्ही मध्ये मालिकात काही पण दाखवतात की पोलिसांना म्हणते तुम्ही सगळं भांडणं झाल्यावर येतात. अरे त्यांना काही स्वप्न पडले का भांडण चाललंय म्हणून, आहे का नाही. मग आता इथं काय आहे, अगोदर काय होणार आहे, क्रिमिनल पळून जाणार आहे ना. अरे बरोबर आहे का. आणि नंतरून पोलीस पोहोचणार आहे ना. मग पहिली ऍक्शन काय आहे, पहिली ऍक्शन क्रिमिनल पळून जाण्याची. दुसरी ऍक्शन काय आहे, पोलीस पोहोचण्याची. मग आता इथं द पोलीस रीच द प्लेस ऑफ मर्डर आफ्टर द क्रिमिनल फ्लाय. म्हणजे क्रिमिनल पळून गेला, त्यानंतरून काय झालं तर पोलीस पोहोचले. कळालं. मग इथं काय आहे, हे सेकंड ऍक्शन आहे. सेकंड ऍक्शन V2 मध्ये आली का. मग आता इथं फर्स्ट ऍक्शन बघा, हे फ्लाय मध्ये नव्हती पाहिजे. इथं काय पाहिजे होतं, हॅड फ्लोन. काय पाहिजे होतं, हॅड फ्लोन. कळतंय, अरे समजतंय का. आणि तुम्हाला सांगा एक गरिबांची आयडिया, तुम्हाला काय विचारलेलं असणार, सेंटेन्स चूज द करेक्ट किंवा इनकरेक्ट. मग त्याच्यामध्ये तुम्ही बघायचं काय, दोन सेंटेन्स होतं, त्यांच्यामध्ये बिफोर आणि आफ्टर आले. एका सेंटेन्स मध्ये पास्ट परफेक्ट पाहिजे आणि एका सेंटेन्स मध्ये काय पाहिजे, सिंपल पास्ट टेन्स. जर का नसला तर लगेच काय समजायचं, त्याला एरर, लगेच चुकीच समजून घ्यायचं ते. ओके. इकडे बघा, तिसरं काय आहे, द प्लेन हॅड लँडेड बिफोर द स्टॉर्म बिगॅन. मग आता इथं बघा, हॅड लँडेड म्हणजे ही काय आपली फर्स्ट ऍक्शन. हा सांगा, बोला. द पोलीस रीच द प्लेस ऑफ मर्डर आफ्टर द क्रिमिनल फ्लाय. हा सेकंड ऍक्शन जी आहे ना, म्हणजे इथं बघा काय झालं की एका ठिकाणी XYZ ठिकाणी मर्डर झाला आणि क्रिमिनल जो आहे तो पळून गेला. त्यानंतरून पोलीस आले. मग पहिली ऍक्शन कोणती, क्रिमिनल पळून जाण्याची. आणि दुसरी ऍक्शन पोलीस पोहोचण्याची आहे ना. अरे बरोबर आहे का. मग दुसरी ऍक्शन पोलीस पोहोचण्याची आहे. तर हे इथं काय येणार, रिच. हे आपलं V2च येणार. ठीक आहे. म्हणजे तुमच्या भाषेतलं रिचड, हे काय V2च आहे. रिच असं आहे ते. चलो आता तिसरं बघा, द प्लेन हॅड लँडेड बिफोर द स्टॉर्म बिगॅन. हा तिथं बघा बिफोर आलाय, इथं पण काय आलं होतं बघा, आफ्टर आलं होतं, इथं पण काय आलं होतं, बिफोर आलं होतं. मग आता द प्लेन हॅड लँडेड बिफोर द स्टॉर्म बिगॅन म्हणजे काय आहे की स्टॉर्म सुरू होण्याच्या अगोदरच प्लेन काय झालं होतं, लँड झालं होतं. मग पहिली ऍक्शन काय मध्ये आली, पास्ट परफेक्ट मध्ये आली का. मग दुसरी ऍक्शन कशात पाहिजे, सिंपल पास्ट टेन्स. मग इथं आहे का, हे बघा बरं, बिगॅन हे V2 आहे का V1 आहे. हा हे V1 आहे. इथं काय पाहिजे होतं, बिगिन. हा बरोबर आहे, बिगॅन हे काय आहे V2 आणि बिगन हे काय आहे V3 आहे. ठीक आहे. म्हणजे सेंटेन्स आपलं काय आहे बरोबर. आता शी हॅड जस्ट लेफ्ट. हा फर्स्ट ऍक्शन ही हॅड V3 मध्ये म्हणजे पास्ट परफेक्ट मध्ये असणार आणि सेकंड ऍक्शन जी आहे ना ती V2 मध्ये असते. ही सेकंड ऍक्शन आहे. ओके. चलो आता बघा, शी हॅड जस्ट लेफ्ट व्हेन आय कॉल हर. आता इथं काय येणार आहे बरं, इथं काय येणार, शी हॅड लेफ्ट. इथं पहिली ऍक्शन काय आहे, शी हॅड जस्ट लेफ्ट व्हेन आय कॉल हर म्हणजे काय, मी फोन करण्याच्या आधीच ती नुकतीच गेली होती. मग तिथं काय येणार आहे,
पहिल्या सेंटेन्स मध्ये काय येणार आहे, जाण्याची आहे ना पहिली ऍक्शन आणि मग फोन करण्याची आहे ना. मग इथं ही काय आपली फर्स्ट ऍक्शन आहे, काय फर्स्ट ऍक्शन. ठीक आहे, शी हॅड लेफ्ट, हे जस्ट खोडून टाका. ही फर्स्ट ऍक्शन आहे. मग ही कशामध्ये आली, पास्ट परफेक्ट मध्ये. कशामध्ये आली, पास्ट परफेक्ट. आणि इथं वेन आय कॉल, कॉलच्या ऐवजी इथे काय पाहिजे होतं, कॉल्ड पाहिजे होतं. आणि हे कॉल्ड हे काय V2. कळलं काय. आणि ही कोणती ऍक्शन आहे, सेकंड ऍक्शन. अरे कळते काय. चलो आता बघा द ट्रेन, राज्यसेवा 23 ला विचारले काय बघा. द ट्रेन लेफ्ट बिफोर आय अराईव्ह, म्हणजे मी येण्याच्या अगोदरच ट्रेन काय झाली होती रे, गेली होती. मग पहिली ऍक्शन कोणती आहे, ट्रेन जाण्याची. आणि दुसरी ऍक्शन मी पोहोचण्याची, येण्याची. मग इथं ट्रेन लेफ्ट, इथं V2 इन का रे, नाही. इथं काय पाहिजे होतं, हॅड लेफ्ट पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, हॅड लेफ्ट. आणि इथं सेकंड ऍक्शन ही V2 मध्ये आहे ना, बरोबर सेकंड ऍक्शन. पण फर्स्ट ऍक्शन चुकली होती ना. आता कंबाईन C 23 ला विचारलं बघा. आय मेट रेनू आफ्टर आय हॅड फिनिश माय वर्क, म्हणजे माझं काम संपलं आणि मग मी रेनूला भेटलो. मग पहिली ऍक्शन कोणती आहे, काम संपवण्याची. मग इथं हॅड फिनिश्ड ही काय आपली फर्स्ट ऍक्शन. आणि मग फर्स्ट ऍक्शन पास्ट परफेक्ट मध्ये आली. हा, आणि सेकंड ऍक्शन बघा, मेट हे V2 आहे, सेकंड ऍक्शन आहे का नाही, अरे आहे ना. मग हे पण बरोबर आहे का नाही सेंटेन्स, हे सेंटेन्स आपलं काय बरोबर. आणि ही कशामध्ये आली, फर्स्ट ऍक्शन सांगा, पास्ट परफेक्ट टेन्स. आता दुसरं बघा, ही जॉईंट आफ्टर हॅड हिज डिनर, म्हणजे काय, ही जॉईंट आफ्टर हॅड हिज डिनर, म्हणजे त्यांनी त्याचा डिनर संपवला आणि मग तो काय झाला, आम्हाला जॉईन झाला. मग पहिली ऍक्शन कोणती, डिनर संपवण्याची. दुसरी ऍक्शन जॉईन होण्याची. मग इथं पहिली ऍक्शन काय आहे, हॅड. मग आता ही V2 मध्ये जमन का रे, मग ही काय पाहिजे होतं, इथं हॅड पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, हॅड. कारण हे V3 आहे, म्हणजे V3 म्हणजे काय नाव येणार इथं, परफेक्ट टेन्स. काय येणार, परफेक्ट. आणि कोणता आहे, पास्ट परफेक्ट. आणि ही कोणती ऍक्शन असणार, फर्स्ट. आणि मग इथं जॉईन ही काय आहे, V2, ही कोणती असणार, सेकंड ऍक्शन असणार. कोणती असणार, सेकंड ऍक्शन. आता राज्यसेवा 18 ला, आय वॉज शुअर दॅट आय हॅड मेट हिम बिफोर. आता इथं हा कुठं, हिचा काय संबंध आहे, फक्त हॅड नाही, हे फक्त हॅड एवढे एकच वर्ब होतं. त्याच्या जागेवरती आपण V3 घेतला, म्हणजे हॅड आणि हॅड परत हॅड घेतलं. हॅडच्या शेजारी हॅड घेतलं तरच पास्ट परफेक्ट होईल ना. हॅवच्या पुढे हॅड घेतलं तर पास्ट परफेक्ट होईल का, नाही. हॅडच्या पुढे घेतल्यावर पण नाही. म्हणून काय येणार, हॅड असं येणार. ओके, आता बघा, आय वॉज शुअर दॅट आय हॅड मेट हिम. आता हे उदाहरण समजून घ्या बरं का. आता समजा काय झालं की मेजर होतं, मेजर नोकरीला लागले मस्तपैकी, पैसे विषय छापले मस्तपैकी, एक मोठी भारी गाडी वगैरे घेतली, क्रेटा वगैरे गाडी घेतली. आणि त्यानंतर इथं बालिकाश्रमला आले, तिथं मस्तपैकी चहा पित होते, कडक कपडे वगैरे घालून. आणि मी दिसलो त्यांना जाताना दिसल्यावर म्हणते ना, अरे इसको कधी पितो देखा आहे का नाही, काय म्हणते नाही, कधी कुठं तरी बघितलंय. म्हणजे पहिले ऍक्शन कोणते असणार आहे, अगोदर पाहण्याचे असणार आहे ना. मग त्यानंतर आपण म्हणणार, अरे ह्याला कुठतरी बघितलंय. म्हणजे पहिले ऍक्शन कोणती आपली, पाहण्याची. मग इथं काय आय वॉज शुअर दॅट आय हॅड मेट हिम बिफोर. मी काय म्हणलं की अरे नक्की मी याला कुठतरी पाहितलंय, याच्या अगोदर भेटलोय. याचा अर्थ ती भेटण्याची आपली ऍक्शन कोणती आहे, फर्स्ट ऍक्शन. मग ही आपली काय आहे, फर्स्ट ऍक्शन. आणि फर्स्ट ऍक्शन म्हणल्यावर कोणता टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स. मग पास्ट परफेक्ट टेन्स म्हणल्यावर काय पाहिजे, हॅडच्या पुढं V3. मग मेटच बरोबर का. मग इथं हॅड मेट बरोबर. आणि इथं बघा ही सेकंड ऍक्शन वॉज, हा सेकंड ऍक्शन काय झाली, सेकंड ऍक्शन. मग हे सेंटेन्स बरोबर आहे का चूक आहे, बरोबर. आता 9, ऑन माय लास्ट व्हिजिट टू विक्स्टन आय फाउंड दॅट व्हिलेज डिडंट चेंज मच. म्हणजे काय झालं की आता हे पण समजून घ्या, गुगली हे राज्यसेवालाच विचारलेलं आहे, त्याचं फक्त एक्झामचं नाव वगैरे नाही लिहिलं मी. की तुम्ही गावाकडे गेले तर, मामाच्या गावाला गेलेत, आणि मामाच्या गावाला तुम्ही खूप साऱ्या दिवसांनी गेले, 4-5 वर्षातून गेले तर 4-5 वर्षानंतरून गेल्यानंतर तुम्ही म्हणता की तिथं काय म्हणलंय की आय फाउंड दॅट, तुमच्या लक्षात आलं की गाव काय चेंज झाले, गाव जास्त चेंज झालेलं नाही, बरोबर आहे. मग पहिली ऍक्शन कोणती असणार आहे, चेंज होण्याची ना.
अरे गाव, आता कन्सिडर करा की तुम्ही पुण्याला गावाकडे गेले आणि तिथं मोठा बरे उड्डाण पूल बनलाय. तुम्ही काय म्हणलं की मग ते बघितल्यावर तुम्ही म्हणता ना की अरे हे उड्डाण पूल आत्ताच बनलाय बरं का. मग तुमच्या लक्षात येईल ना की हा उड्डाण पूल आत्ताच बनलाय, कारण 5 वर्षापूर्वी मी आलतो त्यावेळेस नव्हता. मग पहिली ऍक्शन कोणती असणार आहे? ते उड्डाण पूल बनण्याचे असेल ना. मग गाव बदललंय का नाही ही पहिली ऍक्शन असणार ना. आणि दुसरी ऍक्शन मग कोणती असणार आहे की तुमच्या लक्षात येण्याची. कळालं? म्हणून इथं काय येणार आहे, ऑन माय लास्ट विजिट टू विक्स्टन आय फाउंड दॅट. फाइंडच काय आलं? फाउंड, विटू आलं. दॅट विलेज डिडंट चेंज. इथं डिडंट चेंज इन का रे? इथं काय येणार आहे? हॅडंट चेंज्ड. काय पाहिजे होतं? हॅडंट चेंज्ड मच. कळालंय? अरे समजते काय? आता पुढे बघा, शी ऍडमिटेड दॅट शी हॅज स्टोलन द वॉच. आता इथं शी ऍडमिटेड दॅट शी हॅज स्टोलन द वॉच. आता इथं आपण शीच्या ऐवजी एकदा समवन घेऊत बरं का, आणि इथं हे असं सेंटेन्स ठेवत. हे राहू द्या. आता बघा, हे एक्झाम्पल समजून घ्या की तुम्ही बाजारात फिरायला गेले तर, आणि बाजारात फिरायला गेल्यानंतर गर्दी होती खूप, आणि गर्दी होती बरंचसं पुढे गेले, आणि मग तुमच्या लक्षात आलं अर आपलं गाड्या कोणतरी चोरलं. मग पहिली ऍक्शन कोणती असेल? गाड्या चोरण्याची ऍक्शन असेल ना. आणि दुसरी ऍक्शन मग काय असणार आहे? लक्षात येण्याचे. ऍडमिट म्हणजे लक्षात येणे. हे कळतंय का? अरे समजतंय काय? मग आता इथं काय येणार आहे? शी ऍडमिटेड. ही ऍडमिटेड व्हिटवे ही कोणती ऍक्शन आहे रे? सेकंड ऍक्शन आहे. आणि शी हॅज स्टोलन येईन का? इथं काय पाहिजे होतं? हॅड स्टोलन. मग ही फर्स्ट ऍक्शन आहे, आणि फर्स्ट ऍक्शन जी आहे ते कशामध्ये असते? आपल्या पास्ट परफेक्ट टेन्स. अरे तुम्हाला शॉर्टकट सांगितलंय. सेकंड काय पाहिजे? व्ही2. हे दोन सेम दिसतात ना. सेकंड 2 आणि हे व्ही2 ला पण 2 असतो ना, त्याच्यावरून लक्षात ठेवा. आता शी अराइव्ह ॲट द थिएटर ॲट 6 PM बट द फिल्म हॅव ऑलरेडी स्टार्टेड. म्हणजे ती 6 वाजता पिक्चरला आली, पण पिक्चर ऑलरेडी स्टार्ट झाला होता. मग पहिली ऍक्शन कोणती? हा, आणि दुसरी ऍक्शन ती येण्याची. मग आता इथं पहिली ऍक्शन काय आहे? इथं हॅव स्टार्टेड इन का रे? नाही, इथं हॅवच्या जागेवर काय पाहिजे होतं? हॅड स्टार्टेड पाहिजे होतं, कारण ही कोणती ऍक्शन आहे? फर्स्ट ऍक्शन आहे. आणि मग ही अराइव्ह ही काय आहे रे? व्ही2 ही सेकंड ऍक्शन आहे ना. अरे कळतंय का? चलो आता पुढचं बघा. बाय द टाइम वी अराइव्ह ॲट द स्टेशन द ट्रेन हॅड लेफ्ट. म्हणजे आपण येण्याच्या अगोदरच ट्रेन काय झाली होती? निघून गेली ती. आणि मग आता ह्याच्यामध्ये मग ह्याच्यामध्ये काय येईन बघा. ह्याच्यामध्ये काय येईन बघा. बाय द टाइम वी अराइव्ह हे व्ही2 आहे का नाही? आणि कशामध्ये येणार? सेकंड ऍक्शन. आणि इथं काय येणार? द ट्रेन हॅड लेफ्ट हे काय येणार? फर्स्ट ऍक्शन. काय येणार? फर्स्ट ऍक्शन. आणि मग फर्स्ट ऍक्शन कशामध्ये असणार? पास्ट परफेक्ट टेन्स. आणि ही कशामध्ये असणार रे? सिंपल पास्ट टेन्स. हे कळतंय का? अरे समजतंय का? हा, बिफोर आफ्टर कधी कधी असतं, कधी कधी नसतं. हा, पण जास्त करून मग परीक्षेला आल्यावर तुम्ही मिनिंग वरून समजून घ्यायचं की इथं नेमकं फर्स्ट ऍक्शन असेल का सेकंड ऍक्शन असेल. परीक्षेला असल्यानंतर आणखीन एक आयडिया. इथं जर सिंपल पास्ट टेन्स असला तर ह्याला जोडीदार कोण असणार आहे? पास्ट परफेक्ट टेन्स. चेक करायचा तुम्ही. हा, तुम्हाला चूज द करेक्ट इनकरेक्ट दिलेला असणार सेंटेन्स. आता टेस्टच्या वेळेस तुम्हाला कळेल कसं असतं ते. आता सिन्स ही हॅज कम्प्लिटेड हिज जॉब ही लेफ्ट अर्ली. म्हणजे त्याने काय केलं की त्याचं काम पटक्यात संपवलं आणि तो निघून गेला. मग पहिले ऍक्शन कोणते असन? काम संपवायचे. दुसरे ऍक्शन हा, मग आता इथं काय सिन्स हॅज कम्प्लिटेड असन का इथं? इथं काय असणार आहे? हॅड कम्प्लिटेड. काय असणार आहे? हॅड कम्प्लिटेड. आणि इथं सेकंड ऍक्शन ही काय मध्ये पाहिजे? व्ही2. आणि मग हिला आपण काय म्हणायचं? सेकंड ऍक्शन. ओके. आणि मग ही काय असणार आहे? फर्स्ट ऍक्शन. काय असणार आहे? फर्स्ट ऍक्शन. कळतंय? आता इथे शी डॅश हर होमवर्क बिफोर द गेस्ट अराइव्ह. म्हणजे पाहुणे येण्याच्या आधीच तिने होमवर्क काय केला? कम्प्लीट केला. मग पहिली ऍक्शन कोणती आहे? होमवर्क कम्प्लीट. दुसरी ऍक्शन पाहुणे येण्याची. मग इथं काय आहे? द गेस्ट अराइव्ह हे व्ही2 आलं, आणि हे सेकंड ऍक्शन आहे. अरे आहे का? आणि इथं मग काय येणार आहे? पहिली ऍक्शन हॅड. इथं काय येणार? फिनिश्ड. काय येणार?
हॅड फिनिश्ड. कळतंय काय? अरे समजतंय का? चलो मग आता पुढं 15वं टॅग 17ला रीना डिड नॉट गो टू स्कूल येस्टरडे ॲज शी डॅश. आता इथं बघा हे थोडंसं वेगळं, येस्टरडे त्यामुळे इथं सिम्पल पास्ट टेन्स आलाय आणि इथं ॲज शी. मग सिम्पल पास्ट टेन्सचा जोडीदार कोण असणार आहे? पास्ट परफेक्ट. मग पास्ट परफेक्ट कुठे इथं? हे बघा हॅड नॉट फिनिश्ड. आणि इकडे बघा आता काय सेंटेन्स, रीना डिड नॉट गो टू स्कूल येस्टरडे ॲज शी हॅड नॉट फिनिश्ड हर होमवर्क वगैरे काहीतरी असन. इथं पुढं असन काहीतरी. म्हणजे काय झालं की तिने होमवर्क नव्हता त्यामुळे रीना काल शाळेतच गेली नव्हती. बरोबर आहे ना? मग पहिले ऍक्शन काय आहे? होमवर्क नसण्याची आहे ना. अरे होमवर्क नव्हता म्हणून तर ती काय झाली? शाळेत गेली नाही. बरोबर आहे काय? अरे समजतंय का? हा हे कळतंय का तुम्हाला? मग समजा आता तुम्ही कन्सिडर करा घरी गेले आणि घरी जेवण करताय आणि डब्यामध्ये टोपल्यामध्ये भाजी भाकरीच नाहीये, मग तुम्ही मॅगी करून खाल्ली. तर पहिले ऍक्शन कोणती असणार आहे? तुम्हाला भूक लागण्याची किंवा भाजी भाकरी नसण्याची असणार ना, म्हणून तर तुम्ही हे केलं ना. मग तसं इथं रीनाचं होमवर्क कम्प्लीट नाही म्हणून ती शाळेतच गेली नाही. मग पहिली ऍक्शन काय? होमवर्क कम्प्लीट नसण्याची. आणि दुसरी ऍक्शन कोणती असणार मग? शाळेत न जाण्याची. आता टॅग 17लाच विचारलंय इट हॅज ऑलरेडी स्टॉप्ड रेनिंग वेन आय ब्रॉट अन अम्ब्रेला. म्हणजे मी छत्री आणण्याच्या अगोदरच पाऊस संपला, म्हणजे पाऊस बंद झाला. मग पहिली ऍक्शन कोणती आहे? पाऊस बंद होण्याची. दुसरी ऍक्शन छत्री आणण्याची. मग आता इथं काय? हॅज स्टॉप्ड. हॅज स्टॉप जमन का रे? इथं काय पाहिजे होतं? हॅड स्टॉप. कारण ही कोणती ऍक्शन आहे? फर्स्ट ऍक्शन. आणि फर्स्ट ऍक्शन आपण कशात घेणार? पास्ट परफेक्ट टेन्स. आणि मग सेकंड ऍक्शन इथं बघा ब्रॉट V2 आहे का नाही? हे कशामध्ये येणार रे मग? सिम्पल पास्ट टेन्स. कळतंय का हे? अरे समजतंय का? हा आता 17 नंबरचा वेन दे रिच द एअरपोर्ट द प्लेन ऑलरेडी टूक ऑफ. म्हणजे ते ज्या वेळेस एअरपोर्टवर पोहोचले त्यावेळेस जो प्लेन आहे ते ऑलरेडी निघून गेलता. मग पहिली ऍक्शन कोणती आहे? प्लेन निघून जाण्याची. आणि दुसरी ऍक्शन कोणती आहे? पोहोचण्याची. मग हे रिच हे V2 आहे, ही कोणती ऍक्शन आहे? हा सेकंड ऍक्शन आहे. आणि इथं द प्लेन ऑलरेडी टूक ऑफ, इथं V2 जमन का? नाही. इथं काय पाहिजे होतं? हॅड टेकन ऑफ. काय पाहिजे होतं? हॅड टेकन ऑफ. कळतंय? मग संपला. हा आपला होता एरर नंबर 18. जुन्या वर्कबुक मध्ये कदाचित आणखीन ज्यादा पण सेंटेन्स असते ना, आहे का नाही? टेक आल्यावर कस काही हॅडच्या पुढे V3 येतं ना. टेकन येईल ना तिथं. चलो मग आता तुम्ही काय करायचं? एरर नंबर 18 समजला का तुम्हाला? अरे समजलं का? ओके, नक्की समजलं. हा आता जुन्या वर्कबुक मध्ये आणखीन काही एक्स्ट्रा सेंटेन्स होतं ते आपण काय करू बघू. बघा आता काय दिलेलं आहे? तलाठी 2023 प्रश्न दिलेले आहेत आणि ते इकडं ह्याच्यात कसं काय नाही तर गाड्या, पण ते ज्यादा सेंटेन्स झाले म्हणून कदाचित मी ह्याच्यात घेतले नसते ना. ओके जाऊ द्या, काय अडचण नाही. तर बघा तलाठी 2023 ह्याच्यावरले PYQ जे येतं ते ऍड करायचे राहिले. तर 18वा सेंटेन्स हे बघा, सीमा डॅश क्लोज द विंडो क्लोज द डोअर. सीमा बघा परत वाचतो 18 नंबरचा. सीमा हॅड क्लोज द डोअर व्हेन इलेक्ट्रिसिटी वेंट आउट. मग याच्यामध्ये पहिली ऍक्शन कोणती आहे? हा दरवाजा बंद करण्याची. आणि मग लगेच काय झाली? लाईट गेली. मग तिथं काय पाहिजे होतं? सीमा हॅड क्लोज द डोअर व्हेन द इलेक्ट्रिसिटी वेंट आउट. आता 19 बघा, ही हॅड फिनिश्ड हिज मास्टर डिग्री इन इंग्लिश अँड परस्यू करिअर इन अकॅडमिक्स. पहिली ऍक्शन कोणती असणार? डिग्री कंप्लीट करण्याची. आणि मग नंतर काय असणार आहे? जॉब मिळण्याची. मग ते परस्यूच्या ऐवजी काय पाहिजे होतं? परस्यूड म्हणजे ED पाहिजे होतं. आता 20 बघा, शी वॉक्ड इन टू द स्टेशन ओनली टू फाइंड दॅट द ट्रेन हॅड लेफ्ट. म्हणजे काय? ट्रेन ऑलरेडी गेली होती आणि त्यानंतरून ते काय झालेले? ते गेलेले. ठीक आहे, म्हणजे ती चेक करण्यासाठी गेली होती खरे तर. आता तलाठी 2023 ला एक भारी प्रश्न विचारला होता, कम्प्लीट द सेंटेन्स युजिंग द मोस्ट सुटेबल फॉर्म ऑफ द वर्ब लिव्ह. व्हाय डिडंट यू गो टू द मूवीज विथ देम. मग एका जणांनी प्रश्न विचारलाय की अरे तू त्यांच्या बरोबर पिक्चर पाहायला का नाही जात? तर बी काय म्हणतोय? दे डॅश बिफोर आय रिच देअर. म्हणजे काय ते म्हणतो मी तिथं जाण्याच्या आधीच ते निघून गेलते. मग काय पण देणार आहे?
वेल दे हॅड लेफ्ट बिफोर आय रिच दे हिअर असं येणार आहे. आता माडा 2022 ला विचारले बघा, द सी डॅश डॅश काल्म बाय द टाइम द सन रोज. म्हणजे काय आहे की सूर्य जो आहे तो उगवण्याच्या अगोदरच आपला जो समुद्र आहे तो काय झाला होता, शांत झाला होता. मग काय येणार आहे, द सी हॅड बिकम काम बाय द टाइम द सन रोज. कळालं? म्हणून त्याचं उत्तर काय येणार, ऑप्शन नंबर 4. तलाठी 23 ला परत बघा, शी हॅज डेकोरेट द रूम फॉर हर बर्थडे पार्टी बिफोर वी कुड ऑफर अवर हेल्प. म्हणजे तिने काय आहे की आपण बर्थडे कसा करणार होतं ह्याचं नियोजन करण्याच्या आधीच तिने काय केलं होतं, बर्थडेची रूम सगळी सजवून ठेवली होती. मग पहिली ऍक्शन काय येणार, शी हॅड डेकोरेटेड. काय येणार, शी हॅड डेकोरेटेड. म्हणजे ए मध्ये प्रॉब्लेम येतो. कळालं? आणि डी मध्ये पण चुकीचं आहे. काय आहे, बिफोर वी ऑफर्ड. काय पाहिजे होतं, ऑफर्ड. म्हणून ते काय आहे, ए आणि डी ह्या दोन्ही मध्ये पण काय आहे, तो एरर आहे. आता त्यानंतर तलाठी 2023 ला बघा, शी वॉक्ड. हे झालं, परत डबल झालंय. आणि बाय द टाइम आय फाउंड माय कीज आय हॅड मिस द बस. म्हणजे मला माझे चावी सापडूस तर बस तर निघून गेली. मग पहिले ऍक्शन कोणते, बस निघून जाण्याचे, आणि दुसरे ऍक्शन कोणते, चावी सापडण्याचे. कळालं? ठीक आहे. मग आता हे कळालं का तुम्हाला, अरे समजलं? चलो मग आता तुम्ही मस्तपैकी लिहून घ्या पटकन. चला लिहून घ्या.